महाराष्ट्र स्टेट BAMS BHMS BUMS म्हणजेच ग्रुप बी चा रिझल्ट तिसऱ्या राऊंड साठीचा जाहीर करण्यात आलेला आहे। एक्झॅक्टली ज्यांचा नंबर लागला त्यांनी प्रोसेस काय केलं पाहिजे, सर नो चेंज आलाय आम्ही काय केलं पाहिजे आणि एकही कॉलेज मिळालं नाही तर आम्हाला आता पुढच्या राऊंडला जाता येईल का, अशा असंख्य प्रश्न विद्यार्थ्यांनी पालकांच्या मनामध्ये आहेत। या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, जो रिझल्ट काल लागलेला आहे BAMS BHMS किंवा BUMS चा, याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना आता नव्यानं कॉलेज मिळालेलं आहे, एखादं राऊंड 3 ला नव्यानं कॉलेज मिळाले, अशा विद्यार्थ्यांना त्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करावं लागेल। ज्यांना राऊंड 1 राऊंड 2 ला कॉलेज मिळालंच नव्हतं आणि राऊंड 3 ला कॉलेज मिळालेलं असेल, आयदर इन BAMS असू द्या किंवा BHMS किंवा BUMS, तर तुम्हाला तिथे जाऊन ऍडमिशन घ्यावंच लागेल आणि इथून पुढच्या राऊंडला अशा कोणत्याही विद्यार्थ्याला जाता येणार नाही। ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 3 ला कॉलेज मिळालं असेल किंवा राऊंड 2 ला कॉलेज मिळालेलं होतं आणि आता मिळालं नाही, अशा कोणत्याही विद्यार्थ्याला राऊंड 3 च्या नंतर पुढे जाता येत नसतं। हे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी समजून घ्यायचं। याच्यासाठी आम्ही आधीच्या सर्व व्हिडिओमध्ये तेच सांगितलं। जरी तुम्हाला BHMS मिळालं, ऍडमिशन घ्यावं लागेल, तुम्ही पुढे जाऊन ट्राय करू शकत नाही BAMS साठी। BAMS BHMS जे काही मिळाले तुम्हाला लवकरात लवकर जाऊन 30 तारखेपर्यंत वेळ दिलेली आहे, ऍडमिशन जाऊन तुम्हाला कॉलेजला घ्यावं लागेल। नाही घेतलं तर काय, नाही घेतलं ऍडमिशन तर तुम्ही ग्रुप बी च्या म्हणजे BAMS BHMS BUMS या ऍडमिशन प्रोसेसच्या तुम्ही बाहेर जाणार। तुम्ही ग्रुप ए आणि ग्रुप सी ला इलिजिबल असतात, म्हणजे MBBS BDS ला इलिजिबल आहे, फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी त्या ग्रुपसाठी पण इलिजिबल आहेत, पण तुम्ही BAMS BHMS साठी अजिबात इलिजिबल नसतात। हे झालं पहिलं। दुसरं काय आहे, सर आम्ही राऊंड 2 ला आम्हाला कॉलेज मिळालं होतं किंवा राऊंड 1 ला जाऊन आम्हाला कॉलेज मिळालं होतं, आम्ही ऍडमिशन पण घेतलेलं होतं आणि राऊंड 3 ला आता आम्हाला कॉलेज मिळालंच नाही। आता ज्या विद्यार्थ्याला राऊंड 3 ला मिळालं नाही त्या विद्यार्थ्यांचं ऑटोमॅटिक जे आधीचं कॉलेज होतं राऊंड 1 चं किंवा राऊंड 2 चं, तेच त्यांचं कन्फर्म तसंच राहणार। राऊंड 3 ला जरी मिळालं नसेल तर आधीचं कॉलेज त्यांचं ऑटो रिटेन होणार, ठीक आहे। आणि असे पण विद्यार्थी इथून पुढच्या ऍडमिशन प्रोसेससाठी ग्रुप बी च्या इलिजिबल नसतात, ठीक आहे। आता तिसऱ्या प्रकारचे कोणते विद्यार्थी आहेत की सर आता राऊंड 2 ला आम्हाला कॉलेज मिळालेलं होतं आणि राऊंड 3 ला आता नव्यानं कॉलेज मिळाले, तर आम्ही काय केलं पाहिजे प्रोसेस। ज्या विद्यार्थ्याला आधीच्या कुठल्याही राऊंडला कॉलेज मिळालं असेल, आयदर इन राऊंड 1 किंवा राऊंड 2 मिळालं होतं आणि राऊंड 3 ला आता नव्यानं कॉलेज मिळालंय, तर त्या विद्यार्थ्याची आधीची सीट ही कॅन्सल झालेलीच असते। हे लक्षात घ्या, आधीची सीट तुमची कॅन्सल झाली आणि तुम्हाला आता जे कॉलेज मिळाले तिथं तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागतं। म्हणजे आधीचं कॉलेज होतं त्या कॉलेजला जायचं, तिथे कॅन्सलेशनचा फॉर्म असतो, तो फॉर्म भरायचा, तुमचे आधीचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट केले होतं, जो तुम्ही फीस मध्ये DD दिलेला होता ऍज इट इज तुम्हाला वापस मिळतो आणि राऊंड 3 ला जे नव्यानं कॉलेज मिळालेलं आहे त्या कॉलेजच्या फीचा DD काढायचा आणि तिथे जाऊन ऍडमिशन घ्यायचं। आणि असे देखील विद्यार्थी इथून पुढच्या राऊंडला इलिजिबल नसतात। आता चौथे कोणते विद्यार्थी असू शकतात, ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 1 ला सीट मिळाली नव्हती, ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 2 ला सीट मिळाली नाही आणि राऊंड 3 ला सुद्धा सीट मिळालेली नाही, म्हणजे आतापर्यंत सीटच मिळाली आहे। राऊंड 1 ला मिळाली होती पण फ्री एक्झिट होतं, म्हणजे त्याचा काही अर्थच नाहीये। पण राऊंड 2 राऊंड 3 ला आतापर्यंत सीट मिळाली नाहीये आणि कुठे ऍडमिशन पण नाहीये, असे सर्व विद्यार्थी राऊंड 4 म्हणजे ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड साठी पुढच्या राऊंड साठी इलिजिबल असतात। ज्यांना आतापर्यंत मिळालंच नाही तेवढेच विद्यार्थी इथून पुढच्या राऊंडला इलिजिबल असतात, ठीक आहे। त्यामुळे अशा सर्व विद्यार्थ्यांनी या सर्व गोष्टीची काळजी घ्यायची। याच्यानंतर असे काही कॉलेज आहेत, सर MBBS आता हे पहिल्यांदा झालंय की आधी MBBS चा रिझल्ट लागणं अपेक्षित होतं, पण काही कारणास्तव तो राऊंड पुढे गेला, BAMS चा रिझल्ट लवकर लागला। माझ्याकडे पण असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांना MBBS मिळेल आणि त्यांनी आता आर्य पोद्दार सारख्या चांगल्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेऊन ते बसलेले आहेत। अशा विद्यार्थ्यांचं काय, किंवा सर आता आम्हाला तिसऱ्या राऊंडला कॉलेज मिळाले, आता जर आम्ही जाऊन BAMS घेतलं आणि उद्या जर जाऊन आम्हाला 30 तारखेच्याच दिवशी MBBS चा रिझल्ट लागणार आहे आणि त्यामध्ये जर आम्हाला कॉलेज मिळालं तर त्यासाठी काय। विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला ग्रुप ए म्हणजे MBBS किंवा BDS जर कुठलं कॉलेज मिळालं आणि तुम्ही आता BAMS ला जाऊन ऍडमिशन घेतलं असेल किंवा आधी घेतलेलं होतं तर तुम्हाला ते कॅन्सल करता येतं, कोणीच काळजी करायची गरज नाही। आणि जे MBBS ला कॉलेज मिळणार आहे तुम्हाला तिथे नक्कीच जाता येणार, म्हणजे तुम्हाला आता जरी BAMS ला ऍडमिशन घेतलं आणि 30 तारखेच्या नंतर रिझल्ट मध्ये तुम्हाला MBBS मिळालं तर तुम्ही नक्कीच MBBS ला ऍडमिशन घेऊ शकता। फक्त तुम्हाला आता जे BAMS चं कॉलेज मिळालंय जिथं तुम्ही ऍडमिशन घेतलेलं असतं त्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन कॅन्सल करायचं आणि मग जाऊन MBBS ला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता। एवढ्या 4-5 पॉसिबिलिटीज ज्या आहेत ह्या विद्यार्थ्यांसोबतच्या आहेत डिस्कस केलेल्या, तेवढं मात्र विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचंय। या रिलेटेड काही अडचणी आल्या तुम्हाला तर व्हायब्रंटचा आपला लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट सेक्शन मध्ये मला तुम्ही सांगा, त्यावर नवीन व्हिडिओ बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे। आपल्या ग्रुपमध्ये मी
ऑलरेडी फी स्ट्रक्चर वगैरे सर्व कॉलेजचं पाठवलेलं आहे, डीडीचं बद्दल सर्व डिटेल्स सांगितलेत. त्या व्यतिरिक्त अडचणी आल्या तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करून विचारण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. थँक्यू सो मच.